शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। खरं तर शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा व्हायला पाहिजे होती, कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला पाहिजे होती, तसेच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता देखील आतापर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणं अपेक्षित होतं। परंतु चिंतेची बाब म्हणजे अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोणत्याही योजनांचे पैसे जमा झाले नाहीत। ज्या योजनांचे पैसे आतापर्यंत खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होते त्या योजनांचे पैसे अद्याप देखील जमा झाले नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही योजनांचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे आणि त्यानुसार नक्कीच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। आता राज्य सरकारने कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेतले, तसेच आता कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता कधी जमा होणार, तर याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि तीच आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार हे तुम्हाला समजणार आहे। त्यानंतर जर तुम्ही पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार हे तुम्हाला समजणार आहे। तसेच जर तुम्ही कर्जमाफीची देखील प्रतीक्षा करत असाल तर आता कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यभरातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। खरं तर आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती या सर्व योजनांचे पैसे जमा व्हायला पाहिजे होते। आता काही तांत्रिक कारणामुळे या ठिकाणी पैसे लवकरच जमा होऊ शकले नसले तरी नेमके पैसे कधी जमा होणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार याबद्दलची A to Z माहिती पाहण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत असतील, जे शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत असतील, जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची चातकासारखी प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे की पैसे कधी जमा होणार, कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार। आता शेतकरी मित्रांनो, खरं तर या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो मागील काही दिवसांपूर्वीच जमा होणे अपेक्षित होते। नुकताच केंद्र सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना वाटत होतं की PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होईल, परंतु तसंच झालं नाही। फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा जो 9वा हप्ता आहे
तर हा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता खरं तर मार्च महिन्यामध्येच जमा व्हायला पाहिजे होता. तसेच नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील आतापर्यंत जमा होणे अपेक्षित होते. आता काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्यास विलंब झाला असला तरी नेमका हप्ता कधी जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता शेतकरी मित्रांनो, या साधारणतः 2 ते 3 योजनांच्या निधीच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे. पैसे कधीही जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तसेच या सर्व योजनांच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, सर्वात आधी खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, याकरिता देखील तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, तर याबद्दलची देखील सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न करू. जर तुमचा देखील कर्ज थकीत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझं देखील कर्ज माफ झालं पाहिजे, माझ्या देखील खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले पाहिजे, तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला समजेल की कर्जमाफीच्या लाभासाठी कोणतं काम करायचं आणि कर्जमाफीचे पैसे कधी जमा होतील हे सर्व काही तुम्हाला समजेल. आणि त्यानंतर पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अपडेट पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार हे देखील समजेल. आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता कधी जमा होणार हे देखील आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी काय करायचं आहे तर फक्त थोडा वेळ काढून लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता सर्वात आधी शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, कर्जाच्या ओझ्यातून पात्र शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार, कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे आणि कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे तुम्हाला आता समजणार आहे. बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत वाढत्या उत्पादन खर्चाचा भार पेलत अन्नदाता शेतकरी आजही शेतीची मशागत करत आहे. अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या खांद्यावरील कर्जाचे ओझे हलके करून शेतकऱ्याला नव्या आशेची आणि आर्थिक उभारीची दिशा देण्यासाठी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. शेतकऱ्याला केवळ कर्जमुक्त करण्यापुरती मर्यादित नसून त्याला पुन्हा सक्षमपणे उभा करण्याचा विश्वास देणारा हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. राज्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरत असून आता लाखो पात्र शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांची यावेळेस आता कर्जमाफी होणार आहे. आता कर्जमाफी होणार इथपर्यंत सर्वांना समजलं. त्यानंतर आता कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील बघणार आहोत. आणि त्यानंतर इतर योजनांचे पैसे देखील कधी जमा होणार ते देखील पुढे पाहणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, कर्जमाफीपासून वंचित राहू नका, आधारसह ॲग्रिस्टॅक पोर्टलवरती नोंदणी करा, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये आलं आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार क्रमांक मोबाईल नंबरशी संलग्न करून ॲग्रिस्टॅक पोर्टलवरती नोंदणी पूर्ण करावी, अशा पद्धतीचं आव्हान आता शेतकऱ्यांना करण्यामध्ये आलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये 2 कामे करावी लागतील. पहिलं महत्त्वाचं काम कोणतं, तर तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. तसेच तुमचं बँकेचं खातं देखील आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. आता तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी तुमचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक आहे का नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे.
जर तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर मग तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे जर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर आजची आज बँकेमध्ये जा आणि बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक करा। कारण की बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होत असतात, अन्यथा खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, ज्या देखील शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करावं, तसेच मोबाईल नंबर देखील आधार कार्डाशी लिंक करावा। आता हे झालं पहिलं महत्त्वाचं काम। त्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे। आता दुसरं महत्त्वाचं काम कोणतं तर ॲग्रिस्टॅक पोर्टलवरती नोंदणी करायची आहे। बघा, आता केंद्र सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी असायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा फार्मर ID देखील असायला पाहिजे। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID तयार केला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आजची आज ॲग्रिस्टॅक पोर्टलवरती नोंदणी करून फार्मर ID तयार करून घ्या। कारण की कर्जमाफी असो किंवा इतर कोणत्याही योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी असायला पाहिजे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल, कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल, नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा इतर कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी असायला पाहिजे। पुन्हा एकदा सांगतो बघा, पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करा। आणि दुसरं महत्त्वाचं काम, तुमचे ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी नसेल तर ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID काढून घ्या। जर ही 2 कामे तुमची पूर्ण असतील तर काळजी करण्याची काहीच गरज नाही, आणि जर ही 2 कामे पूर्ण नसतील तर आजची आज ही 2 कामे पूर्ण करून घ्या। ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल आणि ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केली असेल तर अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या लाभासाठी कोणती 2 कामे करायची आहेत हे तुम्हाला समजलं आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार हे समजून घेण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। खरं तर सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 30 जूनपर्यंतच कर्जमाफीचे पैसे जमा व्हायला पाहिजे होते, परंतु कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे। आता थोडाफार या ठिकाणी विलंब होत असतो, परंतु आता पैसे कधी जमा होणार हे देखील समजून घेणं आवश्यक आहे। बघा शेतकरी मित्रांनो, खरं तर 30 जूनपर्यंत पैसे जमा व्हायला पाहिजे होते, परंतु अद्याप देखील पैसे जमा झाले नाहीत। त्यामुळे कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, कर्जमाफीचा लाभ जूनमध्ये नाहीच, जुलैच्या 2ऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, अशा पद्धतीची बातमी समोर आली आहे। आता कर्जमाफीचे पैसे कधीपर्यंत जमा होणार हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी जून अखेरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे वारंवार सांगितले होते, मात्र जूनमध्ये हा लाभ मिळण्याची शक्यता कमी आहे। जून महिना संपला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता जुलै महिन्याची सुरुवात होत आहे आणि जुलैच्या 2ऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। गाव चावडी, ग्रामपंचायत, बँक शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे पात्र शेतकरी याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। याशिवाय पात्र शेतकऱ्यांना SMS द्वारे देखील माहिती कळवली जाणार आहे। आणि साधारणतः पैसे कधी जमा होणार तर जुलै महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर आता कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आली असून आता जुलै महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यापासून पैसे जमा होणार आहेत। बघा, कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई होऊ नये
यासाठी महायुतीच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावरती आधारित ठेवण्यामध्ये आली आहे. संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफी योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन, पारदर्शक आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यामध्ये आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर लाभ मिळवण्यासाठी आपल्या आधार नंबर किंवा यादीतील क्रमांकासह आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँकेमध्ये जाऊन आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, या ठिकाणी अजून एक तुम्हाला कर्जमाफीच्या लाभासाठी काम करायचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि कर्जमाफीचे पैसे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जमा होणार हे तर तुम्हाला समजलं आहे. आता कर्जमाफीच्या लाभासाठी अजून एक महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे. कोणतं काम करायचं आहे तर बघा, कर्जमाफीच्या याद्या लागल्यानंतर म्हणजेच की तुमच्या गावामध्ये कर्जमाफीच्या याद्या लागल्यानंतर कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे आणि ते कोणतं काम करायचं आहे तर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचं आहे. तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर, ई सेवा केंद्र, आपले सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्ही आधार प्रमाणीकरण करू शकता. तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचं आहे कधी तर कर्जमाफीच्या याद्या लागल्यानंतर, यादीमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करायचं आहे. आणि जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमाफीचे पैसे जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. आता कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, कर्जमाफीच्या लाभासाठी कोणकोणती कामे करावी लागणार याबद्दलची माहिती तुम्हाला समजली. त्यानंतर आता पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार हे समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील बघणार आहोतच. आता शेतकरी मित्रांनो बघा, कर्जमाफी संदर्भातील जी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली होती ती तर तुम्हाला समजली आहे. त्यानंतर आता शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे की पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, पीक विमा खात्यावरती जमा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश आणि थेट लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये उठवलेला आवाज लक्षात घेऊन अखेर विधानसभेमध्ये सरकारने एक मोठी अधिकृत घोषणा केली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक या ठिकाणी म्हणजेच की शेतकरी नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला होता. शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील या ठिकाणी आवाज उठवलेला होता आणि शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश आणि थेट लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये उठवलेला आवाज लक्षात घेऊन अखेर विधानसभेमध्ये सरकारने एक मोठी अधिकृत घोषणा केली आहे. सरकारनं स्पष्ट केलं आहे की पीक विमा कंपन्यांच्या तांत्रिक अटीमुळे किंवा कोणत्याही त्रुटींमुळे आता एकाही पात्र शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे आणि ज्यांची रीतसर अर्ज केले आहे, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची हक्काची रक्कम जमा करण्याचे आदेश थेट प्रशासनाला देण्यामध्ये आले आहेत. जर पीक विमा कंपन्यांनी यामध्ये टाळाटाळ केली तर सरकार स्वतः कडक पावले उचलून कंपन्यांना थेट कारवाईचा इशारा देत आहे. हा निर्णय म्हणजे वर्षानुवर्ष लढणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या एकीचा खूप मोठा विजय आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, ही पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि याच पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा करण्यासाठी सरकारने आदेश दिले असल्यामुळे नक्कीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता सरकारनं पीक विमा वाटप करण्यासाठी आदेश दिले असले तरी
नेमकी ही पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार? तर कृषी मंत्र्यांनी असं देखील सांगितलं आहे की पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. म्हणजेच की साधारणतः येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होईल असं सरकारनं स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी नक्कीच दिलासा मिळू शकतो. तर अशा पद्धतीची ही पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील आनंदाची बातमी बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. बघा, पुन्हा एकदा वाचून सांगतो. शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश म्हणजेच की पीक विम्याची रक्कम जमा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश आणि थेट लोकप्रतिनिधींनी सभागृहामध्ये उठवलेला आवाज लक्षात घेऊन अखेर विधानसभेमध्ये सरकारने एक मोठी अधिकृत घोषणा केली आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की पीक विमा कंपन्यांच्या तांत्रिक अटीमुळे किंवा कोणत्याही त्रुटीमुळे आता एकही पात्र शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे आणि ज्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केलेला होता, म्हणजेच की पीक विमा भरला होता, तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची हक्काची रक्कम जमा करण्याचे आदेश आता प्रशासनाला या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत. आणि जर पीक विमा कंपन्यांनी यामध्ये टाळाटाळ केली तर सरकार स्वतः कडक पावले उचलून कंपन्यांना थेट कारवाईचा इशारा देत आहे. म्हणजेच की हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय बघायला मिळत आहे. वर्षानुवर्षे लढणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या एकीचा खूप मोठा विजय म्हटलं तरी काहीच हरकत नाही. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील पीक विम्यासाठी पात्र असाल, जर तुमचा देखील नुकसान झालेलं असेल तर 100% त्या 5 ते 10 दिवसांमध्ये तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होईल. कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये आता पीक विमा जमा केला जाईल असं सांगण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे आता येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये पीक विमा जमा होणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पीक विमा नेमका कधी जमा होणार हे देखील पाहणं आवश्यक आहे. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पीक विमा वाटप करण्यासाठी आदेश देण्यामध्ये आले असून आता पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो, ही होती पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट. एकंदरीत जर बघायला गेलं तर आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम जमा होणार आहे. साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होईल हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आणि आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हे देखील समजेल. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला 2 कामांची पूर्तता करावी लागेल. यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम, तुम्हाला EKYC करावी लागेल. जे शेतकरी EKYC करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हप्त्याच्या लाभासाठी तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. बघा शेतकरी मित्रांनो, ज्या देखील शेतकऱ्यांनी EKYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी EKYC करावी. ज्या देखील शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करावं. जर तुमची EKYC पूर्ण असेल, तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असेल तर 100% तुमच्या देखील खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होईल. आता हप्ता तर जमा होणारच आहे, परंतु नेमका हप्ता कधी जमा होणार हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता. खरीप हंगामाच्या तोंडावरती राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके आणि इतर शेती साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे खात्यावरती जमा करावेत अशी शेतकरी वर्गातून मागणी करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सध्याच्या वाढत्या शेती खर्चामुळे एकच हप्ता अपुरा पडत आहे आणि वेळापत्रकानुसार 2 हप्ते जमा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे
सलग 2 हप्ते एकत्र खात्यावरती जमा केले तर नक्कीच या ठिकाणी पेरणीसाठी आर्थिक आधार मिळेल. त्यामुळे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शासनाने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि खरीप हंगामातील तातडीची गरज लक्षात घेऊन नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता एकाच वेळी वितरित करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरत आहे. शेतकऱ्यांनो, केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे हप्ते वेळेवरती येतात, पण आपल्या हक्काच्या नमो शेतकरी योजनेचे घोंगडे नेमके कुठे भिजत पडले आहे? नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कुठे आहे? नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता कुठे आहे? सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये देण्याची घोषणा तर झाली, पण आज परिस्थिती अशी आहे की हप्ते मिळण्यासाठी शेतकऱ्यांना महिने वाट करावी लागत आहे, वाट बघावी लागत आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक ठिकाणी चर्चा सुरू असते की अमुक एका दिवशी हप्ता पडणार, तमुक एका दिवशी पैसे जमा होणार, आज पैसे येणार, काल पैसे जमा झाले, उद्या पैसे जमा होणार. पण या सगळ्यात केवळ अफवा आहेत की यामध्ये काही तथ्य आहे? शेतकरी मित्रांनो, बघा, एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची सध्याच्या घडीला सरकार दरबारी कोणतीही ठोस किंवा अधिकृत अपडेट नाही. जोपर्यंत आर्थिक नियोजन नीट होत नाही किंवा सरकार विशेष निधी जाहीर करत नाही तोपर्यंत हप्त्याची प्रतीक्षा कायम राहू शकते. एकंदरीत जर बघायला गेलं तर हप्त्याच्या वितरणासंदर्भातील राज्य सरकारने अद्याप देखील कोणताच निर्णय घेतला नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, समोर आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. आता खरंच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पैसे जमा होतील का हे पाहण्यासारखे असणार आहे, कारण की हप्ता वाटप करण्यासाठी आता बराच विलंब झालेला आहे. त्यामुळे हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारनं अद्याप देखील अधिकृतपणे घोषणा केली नसल्यामुळे राज्य सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे. परंतु सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे त्यानुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा झाले तर नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. या चॅनलच्या माध्यमातून आपली देखील सरकारकडे अशी मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचे हप्ते जारी करावेत, कारण की केंद्र सरकारचे हप्ते वेळेवरती जमा होत असतात, परंतु राज्य सरकारचा हप्ता जमा होण्यास या ठिकाणी फार विलंब होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष न करता शेतकऱ्यांसाठी सरकारने या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या काही घोषणा करणं आवश्यक आहे. सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणं आवश्यक आहे. सध्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून खरीप हंगाम म्हटल्यावरती पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्यामुळे सरकारने लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा करावेत, हे अशी मागणी आपण या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून करूयात. आणि सरकारने हप्त्याचे वाटप या ठिकाणी लवकरात लवकर करणं देखील आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जमा होणार आहेत. त्यानंतर पीक विम्याची रक्कम देखील आता जमा होण्यास सुरुवात होत असून साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होईल, असं स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे. आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते 9वा आणि 10वा हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जमा होऊ शकतो. वेळापत्रकानुसार आतापर्यंत दोन्ही हप्ते जमा व्हायला पाहिजे होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे हप्ता जमा होण्याचा विलंब झाला असू शकतो. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.